तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य आहे। त्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत। मागच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील, लोकांना भेटणारा, लोकांच्या दारात जाणारा, आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकांना अडचणी असते, कुठं नैसर्गिक आपत्त्या येतात, कुठं अडचणी निर्माण होतात, तिथं सगळ्यात अगोदर धावून जाणारा नेता कोणता असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहेत। हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे उच्च पदावर बसावेत, मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे। जसं देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचं नेतृत्व करतात, भाजपाचं नेतृत्व करताना ते सर्वोच्च पदावर असावेत असं भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं, तसं आम्हाला वाटलं। त्याच्यामध्ये काय गैर आहे? मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला कुठेतरी महत्व असतं। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही महायुती राज्यामध्ये सत्तेवर आहे आणि संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे जास्त असल्या कारणानं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे। भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आमचे खासदार जास्त आले, भारतीय जनता पक्षापेक्षा आमचे आमदार जास्त झाले तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा असते आणि त्यामध्ये प्रतापराव जाधवांचं किंवा दुसऱ्या कोणाचं काय